नमस्कार. आपण परत एकदा भेटतोय UPSC व MPSC यामधील सिलेबस कंपॅरिझन या व्हिडिओमध्ये. ओके, तर पहा, यापूर्वी आपण GS2 पर्यंत सिलेबसचा जो आहे तो पार्ट कंप्लीट केलेला आहे. UPSC आणि MPSC चे सिलेबस GS2 पर्यंत आपण कंपेअर वगैरे केलेला आहे. ओके, की त्यामध्ये कशा पद्धतीने पॉलिटी वगैरे आहे हे आपण सर्व पाहिलेलं आहे. आज आपण नेमकं GS3 पाहणार आहोत. GS3 पण पहा, GS3 MPSC चा हा जो MPSC आहे, MPSC चा जो GS3 हा पार्ट आहे तो कुठे येतो? GS2 ऑफ UPSC. ओके, म्हणजे अंशतः भाग आहे तो UPSC चा. ओके, त्यानंतर GS4 जो की MPSC चा जो GS4 असेल तो GS3 UPSC. ओके, हे अशा पद्धतीने तुम्ही ढोबळमानाने लक्षात घ्या. तर मी काय म्हटलं परत एकदा ऐका. GS3 जो MPSC चा आहे तो GS2 चा पार्ट असेल UPSC मध्ये. ओके, त्यानंतर GS4 जो की MPSC चा आहे तो GS3 मध्ये कव्हर होईल. ओके, हे अशा पद्धतीने आपणास फक्त थोडंसं आता समजायचं आहे. ओके, तर आता डिटेल सिलेबस कंपॅरिझनला आपण आता सुरुवात करणार आहोत. तर हा पार्ट कशाचा म्हटला मी, तर GS2 मध्ये विचारला जातो. तर पहा, आता हे मानव लिंग संसाधन हे कुठे विचारण्यात येतं? पॉप्युलेशनचा टॉपिक हा कुठे आहे? तर UPSC मध्ये GS3 मध्ये आहे. ओके, GS3 मध्ये टॉपिक आहे. त्यानंतर GS1 भूगोलमध्ये पण आपण थोडंसं लोकसंख्येबाबत आपण शिकतोच. ओके, हे त्यामध्ये. त्यानंतर शिक्षण, व्यावसायिक शिक्षण. ओके, म्हणजे एवढं डिटेलमध्ये वगैरे UPSC मध्ये कधी जात नाही. त्यानंतर आरोग्य. आता हे जी पाहत आहात ना तुम्ही, याचे फक्त शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, त्यानंतर आरोग्य, ग्रामीण विकास, ओके, त्यानंतर मानवी हक्क, म्हणजे आता हे जे सर्व काही आहे, हा, आता हे एवढे जे योजना वगैरे आहेत, आता यालाच अनुसरून भारत सरकारच्या सर्व योजना असतात. ओके, त्याच योजना नेमक्या पद्धतीने UPSC मध्ये विचारण्यात येतात. ओके, म्हणजे योजना विचारल्या जातात व त्यालाच अनुसरून आपणास मेन्स आन्सर रायटिंग मध्ये देखील प्रश्न विचारले जातात. यासोबतच प्रिलिम मध्ये पण हाच पॅटर्न आपल्याला UPSC मध्ये पाहता येईल. ओके, पण MPSC मध्ये तसं नाही. MPSC मध्ये हा तुम्हाला म्हणजे डिटेल मध्येच पाठ करावा लागेल किंवा अभ्यासावा लागेल. ओके, GS3 चा पाठ हा थोडंसं PDF मध्ये तुम्ही डायरेक्टली वाचून घ्या, कारण याचा UPSC मध्ये जास्त पद्धतीने हे नाही आहे. कारण दुसरे भरपूर म्हणजे मोठे मोठे टॉपिक आहेत जे की UPSC मध्ये आहेत. ओके, म्हणजे सिलेबस मध्ये भरपूर काही आहे जे की आपण हे थोडंसं साधारण टॉपिक आहे, हे योजनामध्ये कव्हर होऊन जातं. ओके, GS3 आणि GS2 मधल्या ज्या योजना येतील 3 आणि 2, ओके, या पेपरमध्ये जी योजना जर सर्व तुम्ही अभ्यासाल त्यामध्ये हा टॉपिक कोणता GS3 MPSC चा तो नक्की कव्हर होऊन जाईल. ओके, त्यानंतर GS3 आता कव्हर झालेला आहे. त्यानंतर आता जाऊयात GS4 कडे, जो की MPSC GS4 हे MPSC आहे. ओके, तर चला, यामध्ये अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र, कृषी विज्ञान तंत्रज्ञान विकास, ओके, या गोष्टी विचारण्यात येतात. तर पहा, अर्थशास्त्र, राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना, ओके, मॅक्रो इकॉनॉमिक्सचा पार्ट विचारलेला आहे हा सगळा. मायक्रो म्हणजे कशा संबंधी आहे? हा देशासंबंधी असतो त्यामुळे. ओके, स्थूल देशांतर्गत GDP, त्यानंतर GNP वगैरे हे जे सर्व आहेत ते. ओके, त्यानंतर वृद्धी विकास, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, त्यानंतर सार्वजनिक वित्त, मुद्रा व पैसा, मनी सप्लाय, त्यानंतर इंटरनॅशनल ट्रेड, ओके, आंतरराष्ट्रीय व्यापार वगैरे, त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था या संबंधीचे आढावा घ्यायचा आहे. त्यानंतर दारिद्र्य, बेरोजगारी वगैरे जे आहे हे UPSC मध्ये पण आहे पॉवर्टीचा भाग म्हणून. त्यानंतर शेती, ॲग्रिकल्चर, ओके, त्यानंतर कॉर्पोरेशन, जी की आता नवीन मिनिस्ट्री वगैरे स्थापन झालेली आहे. हा नक्कीच टॉपिक आता म्हणजे करंट अफेअर्स मध्ये पण कव्हर व्हायसारखा आहे. त्यानंतर मौद्रिक व वित्तीय क्षेत्र, सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, ओके, त्यानंतर उद्योग आणि सेवा क्षेत्र, तसेच पायाभूत सुविधांचा विकास, ओके, त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, हा जो टॉपिक आहे तो एक तुम्हाला जास्त बसावा लागेल. म्हणजेच त्यामध्ये काय येतं? कृषी, उद्योग व सेवा क्षेत्रांची वैशिष्ट्ये. त्यानंतर उद्योग
उद्योगासाठीची महाराष्ट्रातील धोरणे, त्यानंतर दुष्काळ व्यवस्थापन. ओके, हे त्यानंतर परकीय गुंतवणूक वगैरे, जे टनेल वगैरे आपण बांधतो, मग त्यामध्ये कोणाची गुंतवणूक वगैरे असेल का, हे जे सर्व बाबी आहेत ते महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये कव्हर होतील. त्यानंतर कृषी, ॲग्रिकल्चर. त्यानंतर पहा, राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्त्व. त्यानंतर ग्रामीण कर्ज बाजारपणाची समस्या, कृषी पुरवठा. त्यानंतर अन्न, पोषण व आहार. ओके, हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, राशन. ओके, त्यासंबंधी वगैरे आहेत. त्यानंतर आता आणखीन एक वन नेशन वन राशन कार्ड वगैरे जे गोष्टी आहेत ते यामध्ये येतील. त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान व त्याचा विकास. यामध्ये ऊर्जा विज्ञान, पारंपरिक ऊर्जा स्रोत, अपारंपरिक, भारतातील ऊर्जा संकट, या सर्व गोष्टी यामध्येच आहेत. त्यानंतर संगणक म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी, सॉरी, सायन्स आणि टेकमध्येच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा देखील घटक आहे. यासोबतच अंतराळ विज्ञान, स्पेस, बायोटेक्नॉलॉजी. त्यानंतर आता ही म्हणजे तुम्ही पूर्ण अगदी ह्यामध्ये वाचून घ्या. एकाधिकार, पेटंट. ओके, हे हे जे सर्व आहे हा पण GS3चाच विषय वगैरे तिकडं आहे, ते अर्थशास्त्रामध्ये येईल तुम्हाला. त्यानंतर भारताचे आण्विक कार्यक्रम, आपत्ती व्यवस्थापन. ओके, त्यानंतर हा झाला सिलेबस अशा पद्धतीने आहे. म्हणजे आपत्ती, तर नेमकं म्हणलं पाहिलं यामध्ये तर डिझास्टर मॅनेजमेंट पण भाग आहे. त्यानंतर सायन्स टेकचा पण काही भाग आहे. ओके, DM, ॲग्रिकल्चर. त्यानंतर कोणता आहे भाग, सायन्स टेक. त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. त्यानंतर आणखी न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी. ओके, त्यानंतर इकॉनॉमिक्समध्ये मॅक्रो आहे पहा, जास्त तुम्ही मायक्रोला वगैरे भर देऊ नका. मायक्रो. ओके, मायक्रो म्हणजे संबंध कशाचा असतो, यामध्ये विचारलं जातं व्यक्तिगत. ओके, याला व्यक्ती धरता व हा देशासंबंधीचा आहे. मग देशासंबंधीचं मॅक्रो इकॉनॉमिक्स तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे, तर मायक्रो याला नाही. ओके, त्यामुळे त्यामध्ये जास्त तुम्ही वगैरे ह्याचा विचार करू नका. ओके, त्यानंतर ॲग्रिकल्चर झालं. ओके, हे अशा पद्धतीने तुम्हाला GS3 या पार्टमध्ये एवढ्या गोष्टी, म्हणजे सॉरी GS4 आहे ना, हा GS4 मध्ये या गोष्टी MPSC मध्ये विचारले जातील. ओके, हा पेपर अगदी सोपा आहे. म्हणजे सायन्सचा थोडासा अभ्यास करावा लागेल, यासोबतच डिझास्टर मॅनेजमेंट वगैरे आहे, म्हणजे बऱ्यापैकीच आहे असं म्हणता येईल. ओके, फक्त विषय जास्त कंबाईन असल्यामुळे जास्त पद्धतीने तुम्ही यावरती भर वगैरे हे करू नका. फक्त आता प्रॉब्लेम कुठे येईल, जे MPSC म्हणजे UPSC करून MPSC कडे येणार असतील तर त्यांच्यासाठी हा विषय थोडासा म्हणजे वाईड वाटेल. ओके, कारण यामध्ये खूप डिटेलमध्ये जातील. ओके, हे पहा, हे सर्व संस्था वगैरे. ओके, त्यानंतर शिक्षणामधील धोरणे, हे RTI वगैरे ऍक्ट. ओके, हे अशा पद्धतीने म्हणजे व्यावसायिक शिक्षणामधील जे संस्था वगैरे आहेत त्या सर्व अगदी बारीक बारीक गोष्टी GS3च्या बद्दल थोडासा तुम्हाला हे करावं लागेल. आता डायरेक्टली आपण जाऊयात UPSC मध्ये. ओके, UPSC मध्ये पण GS3 आणि 4 आता डायरेक्टली आजच कंप्लीट करूयात आपण. ओके, तर चला, मी आलेला आहे आता पेपरचा होता, कारण SAचा पेपर यामध्येच एक ॲड होतो. व आता GS3 यामध्ये पहा, टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, बायोडायव्हर्सिटी, एन्व्हायरमेंट, सिक्युरिटी अँड डिझास्टर मॅनेजमेंट. तर पहा, यामध्ये तुम्हाला कोणते कोणते नवीन विषय वाटतील. थोडंसं एन्व्हायरमेंट. ओके, म्हणजे इथं खास डायरेक्टली त्यांनी हेच केलेलं आहे, तिथं पण आहे परंतु एन्व्हायरमेंटचा भाग तेवढा येत नाही. ओके, त्यानंतर हे बायोडायव्हर्सिटी, तिकडे बायोटेक्नॉलॉजी आहे. त्यानंतर सिक्युरिटी. ओके, हे गोष्टी वगैरे तर बाकी सेम आहे. DM आहे, टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. तर पहा, भारतीय अर्थव्यवस्था तिकडे पण होतं, प्लॅनिंग, नियोजन. ओके, हे पण आहे, मोबिलायझेशन, रिसोर्स ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, एम्प्लॉयमेंट, हे सर्व ज्या गोष्टी होते ते आपण तिथे पाहिलेलंच आहे. त्यानंतर इन्क्लुझिव्ह ग्रोथ अँड इश्यूजेस रायझिंग फ्रॉम इट. ओके, त्यानंतर गव्हर्नमेंट बजेटिंग. तर हा थोडासा भाग तिथं महाराष्ट्राच्या बाबतीत येईल, कारण जे महाराष्ट्र सरकार वगैरे आहे त्यांनी कुठे कुठे गुंतवणूक वगैरे केली ते त्यामुळे तिथं विचारलं जाऊ शकेल, परंतु इथं इंडियाच्या बाबतीत आहे हे. ओके, संपूर्ण भारत देशासंबंधी. त्यानंतर मेजर क्रॉप, हे आता ॲग्रिकल्चर आहे. ओके, व याला तुम्ही इरिगेशन पॅटर्न वगैरे हे जे सर्व गोष्टी आहेत, ही टेक्नॉलॉजी, एड फॉर रिफॉर्मर्स वगैरे हे जे सर्व आहेत, त्यानंतर यांच्या योजना वगैरे जी काही आहे
हे आपल्याला भूगोलचा पण थोडासा पार्ट मध्ये यामध्ये येऊ शकतो. ओके, इकॉनॉमिक्स आणि भूगोल याला थोडंसं मिक्स करावं लागेल तुम्हाला. त्यानंतर इश्यूज रिलेटेड टू डायरेक्ट अँड इनडायरेक्ट बेनिफिट सबसिडीज. ओके, आता हे काय चालू झालं, मग हे योजना आहे त्या. ओके, हे फूड सिक्युरिटी वगैरे जी काही आहे, आता हे ह्या योजनाबद्दल बोलणार आहे. त्यानंतर फूड प्रोसेसिंग रिलेटेड इंडस्ट्रीज इन इंडिया. ओके, आता हे पहा, हे डायरेक्टली तिकडे तुम्हाला ओपनली सांगितलेलं नाहीये. ओके, सप्लाय चेन मॅनेजमेंट पण UPSC मध्ये म्हणजे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीसाठी महत्त्वपूर्ण घटक आहे व त्यालाच अनुसरून प्रश्न पण सप्लाय चेन मॅनेजमेंटवर भरपूर प्रश्न विचारण्यात येतात. त्यानंतर लँड रिफॉर्म्स इन इंडिया. ओके, इफेक्ट ऑफ लिबरलायझेशन ऑफ ऑन द इकॉनॉमी. ओके, हे 1991ची जी पॉलिसी आहे त्याबद्दल. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर, एनर्जी, पोर्ट्स, रोड, रेल्वे. ओके, यासंबंधी पण अगदीच विचारलेला आहे. MPSC मध्ये पण हा घटक आहेच. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट मॉडेल. आता हा आहे मायक्रो इकॉनॉमिक्सची थोडीशी कन्सेप्ट आहे व मॅक्रो इकॉनॉमिक्स या दोन्हीमध्ये पण आहे. ओके, त्यानंतर सायन्स अँड टेक, यामध्ये काय विचारलेलं आहे, डेव्हलपमेंट अँड देअर ॲप्लिकेशन इफेक्ट इन एव्हरीडे लाईफ. बरोबर आहे. त्यानंतर अचिव्हमेंट ऑफ इंडियन सायन्स टेक, इंडियनायझेशन. ओके, त्यानंतर टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट, न्यू टेक्नॉलॉजी. ओके, अवेअरनेस इन द फील्ड ऑफ IT, स्पेस, कम्प्युटर, रोबोटिक्स. ओके, हे सर्व. त्यानंतर कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंट, पोल्युशन, डिग्रेडेशन, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट. त्यानंतर DM, डिझास्टर मॅनेजमेंट, लिंकेजेस बिटवीन डेव्हलपमेंट अँड स्प्रेड ऑफ एक्स्ट्रीमिझम, रोल ऑफ एक्सटर्नल स्टेट नॉन स्टेट ॲक्टर्स क्रिएटिंग चॅलेंजेस इंटरनल सिक्युरिटी. आता मिझोरम आणि आसाममध्ये जे वाद वगैरे चालू आहे ते इंटरनल सिक्युरिटीमध्ये कव्हर होतो, मग ते विचारलं जाऊ शकतं त्या पद्धतीने, परंतु MPSC मध्ये ते विचारण्यात येणार नाही. ओके, त्यानंतर चॅलेंजेस टू इंटरनल सिक्युरिटी थ्रू कम्युनिकेशन नेटवर्क, रोल ऑफ मीडिया, सोशल नेटवर्किंग साइट्स इन इंटरनल सिक्युरिटी चॅलेंजेस, सायबर स्पेस. ओके, पेगासस व्हायरस वगैरे ते संबंधी जे काही आहे ते यामध्ये येऊ शकतं. त्यानंतर सिक्युरिटी चॅलेंजेस अँड देअर मॅनेजमेंट इन बॉर्डर एरिया. ओके, लिंकेजेस ऑर्गनाइज्ड कम विथ टेररिझम. त्यानंतर व्हेरियस सिक्युरिटी फोर्सेस एजन्सीज अँड देअर मॅन्डेट. तिथं GS3, MPSCचं GS3 आठवा. अगदी ज्या पद्धतीने तिथं संस्था होत्या शिक्षण, व्यावसायिक शिक्षण वगैरे यासंबंधी, अगदी त्याच पद्धतीने इथल्या एजन्सीज तुम्हाला पाठ कराव्या लागतील. ओके, MPSCच्या मध्ये ज्या पद्धतीने शिक्षण वगैरे यासाठी ज्या संस्था होत्या तशाच पद्धतीने इथं पण तुम्हाला संस्था देण्यात आलेल्या आहेत, त्या तुम्हाला पाठच कराव्या लागतील. ओके, त्यानंतर पेपर 5वा, जनरल स्टडीज 4, इथिक्स, इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड, हे की UPSCचा आहे. ओके, आता आपण GS3 पाहिलेला आहे. त्यानंतर UPSCचा GS4 पाहूयात. ओके, तर पहा यामध्ये काय होईल, तर दिस पेपर इन्क्लूड क्वेश्चन्स टू टेस्ट द कॅन्डिडेट ॲटिट्यूड अँड अप्रोच टू इश्यूज रिलेटिंग टू इंटिग्रिटी, प्रोबिटी इन पब्लिक लाईफ, हिज प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच टू साइड व्हेरियस इश्यूज अँड conflict faced by him in dealing with society. Question may utilize the case study approach to determine this aspect. The following broad areas will be covered. म्हणजे काय, तुम्ही समाजामध्ये अधिकारी म्हणून जेव्हा वावरता तेव्हा तुमच्यासमोर काही सिच्युएशन जेव्हा फेस करावे लागतील तेव्हा तुम्ही कोणत्या पद्धतीने त्यांना टॅकल करता यासंबंधी काही केस स्टडी वगैरे देण्यात येतील. ओके, तर त्यामध्ये या इश्यू त्यांनी पाहिले जातील. ओके, मग यामध्ये काही थेअरी पण आहेत, त्या तुम्हाला नक्कीच अभ्यासाव्या लागतील. हे पहा, पहिला आहे इथिक्स आणि ह्युमन इंटरफेअर्स. ओके, आता हे तुम्हाला म्हणजे जास्त खूपच या पद्धतीने होईल की डायरेक्ट थेअरीज होईल. ओके, म्हणजे MPSCला तर हा नाहीये, पण यामध्ये पण आहेत आपले ओशो पासून वगैरे यामध्ये आम्ही अभ्यासतो. ओके, म्हणजे खूप म्हणजे अगदीच आपण काय म्हणतो, तत्वज्ञान जेव्हा अभ्यासतो ना त्या गोष्टी यामध्ये अभ्यासायच्या असतात. तत्वज्ञानाच्या गोष्टी काही आहेत त्यामध्ये. ओके, जर तुम्ही हे सिलेबस असल्यानंतर तुम्हाला समजेल. फक्त यामध्ये एक लक्षात घ्या की हे तत्वज्ञानाला अनुसरून असल्याने त्यामुळे समाज हा जास्त मॅटर करतो इथे. त्यानंतर तुमचा ॲटिट्यूड, ॲप्टिट्यूड. ओके, सिव्हिल सर्व्हिसेस म्हणून तुम्ही काय करू शकता वगैरे देशासाठी. त्यानंतर इमोशनल इंटेलिजन्स, हे पण कन्सेप्ट आहेत. ओके, हे बेस्ट आहे यामध्ये. त्यानंतर कंट्रीब्युशन्स ऑफ मोरल थिंकर्स फिलॉसॉफर्स वगैरे हे जे आहेत हे इथून आहेत. इमॅन्युअल कांट वगैरे जे काही आहे यामध्ये ते विचारलं जातं. त्यानंतर पब्लिक सर्व्हिस व्हॅल्यू.
ओके, यांच्या पण थेरी काही आहेत. या थेरी अभ्यासल्यानंतर तुम्हाला केस स्टडीमध्ये वगैरे यांचं थोडंसं हे करावं लागेल, उपयोग करावा लागेल. त्यानंतर पहा, कन्सेप्ट ऑफ पब्लिक सर्व्हिस, फिलॉसॉफिकल बेसिस, ओके, ई गव्हर्नन्स पण आहे. त्यानंतर इन्फॉर्मेशन शेअरिंग ट्रान्सपरन्सी, राईट टू इन्फॉर्मेशन, कोड्स ऑफ इथिक्स, कोड्स टू कंडक्ट सिटीजन चार्टर. ओके, जे काही आता जे नवीन आपण वेबसाईटवर कोणाच्या पण पाहतो ना, ते सिटीजन चार्टर वगैरे ते पण याचा विषय आहे, जे की MPSC GS2 चा भाग आहे. ओके, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट पण GS2 मध्ये MPSCच्या विचारलं जातं. ते कुठे विचारण्यात येतं? GS4 इन UPSC. ओके, त्यानंतर केस स्टडीज ऑन अपोजिशन, हेच आहे, बाकी काही नाही आहे. म्हणजे सांगायचं असं जर झालं तर UPSC मध्ये नेमकं काय आहे, तर UPSC आणि MPSC मध्ये या दोघांमध्ये सर्व काही समान आहे. फक्त प्रॉब्लेम कुठे, यांचं जे हे आहेत ना बीट, हे त्यांनी डिटेल दिले नाही, आणि यांनी डिटेल दिलं नाही, तर यांनी खूप डिटेलमध्ये दिलेलं आहे. ओके, थोडा सिलेबस आहे, उगा आपण एवढा मोठा समजतो, परंतु एवढाच सिलेबस वगैरे आहे अर्थशास्त्राचा वगैरे जर पाहिला आपण तर. ओके, उगं म्हणजे जास्त पुस्तकाला वगैरे बघून घाबरून जायचं नसतं, फक्त सिलेबस कॉपीनुसार तुम्ही हे करा. त्यानंतर आणखीन एक विशेष बाब म्हणजे न्यूजमध्ये तर प्रत्येक जगातील कोणतीही गोष्ट असतेच. ओके, त्यामुळे डायरेक्टली करंट अफेअर्स बेस्ड कधीच पेपर नसतो, तर तो पेपर असतो सिलेबस बेस्ड. ओके, सिलेबस बेस्डच कधी पण पेपर असतो. ओके, तर सिलेबस जेव्हा तुम्ही कंप्लीट कराल ना, तेव्हाच माझ्या तर मध्ये तुम्ही करंट अफेअर्सला वगैरे प्रेफरन्स द्या. त्यानंतर UPSCचा 6वा आणि 7वा पेपर, जो की शेवटचा पेपर असतो, ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून एक विषय घ्यावा लागतो, त्याचे पेपर 1 आणि 2 असे 250 प्लस 250 मार्कांचे 2 पेपर तुम्हाला द्यावे लागतात UPSC मध्ये. ओके, बाकी MPSC मध्ये वगैरे त्याची काही आवश्यकता नसत नाही. म्हणजेच एकूणरित्या असं सांगायचं जर झालं तर आपण निष्कर्ष असं काढू शकतो की दोघांचा सिलेबस काय आहे, सेम आहे, इक्वल आहे, UP आणि MP चा. ओके, सिलेबस सेम आहे, फक्त GS चा मध्ये GS1 चं GS1 ला, तर GS2 चं GS4 ला, हे अशा पद्धतीने म्हणजे खालीवरी वगैरे कुठे ना कुठे त्यांचं थोडंफार चेंज आहे. ओके, म्हणजे डायरेक्टली तुम्हाला इथं 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 जोड्या लावा असं ज्या पद्धतीने असतं ना, ते जोड्या बरोबर लावायच्या नाहीत. ओके, म्हणजे याची जोडी याला, याची जोडी याला, हे याची याला किंवा याची याला, हे अशा पद्धतीने कुठे पण त्याची जोडी लागू शकते. हे UPSC आणि MPSC मध्ये थोडंसं सिलेबसमध्ये थोडंसं चेंज एवढंच आपल्याला दिसून येईल. ओके, म्हणजे अशा पद्धतीने आपण म्हणजे मी लास्ट व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की 3 व्हिडिओ लागतील, परंतु 3 व्हिडिओमध्ये आवश्यकताच लागली नाही, कारण अगदीच सिंपल होतं. GS3 म्हणजे GS3 MPSCचा हा UPSC मध्ये नाही, तो UPSCच्या सेकंड पेपरमध्येच विचारण्यात येतो, व त्याच्यात ज्या योजना असतील त्या GS3 मध्ये कव्हर होतील UPSCच्या. ओके, त्यामुळे याचा पण भाग मिटला. व GS4 जो UPSCचा इथिक्स म्हणून ओळखला जातो, तो पण MPSC ला नसतो. ओके, त्यामुळे त्याचा पार्ट काय आपण स्किप केलेला आहे, व UPSCचा इथिक्स तुम्हाला ते वाचावं लागेल, परंतु त्या जास्त काही नाही. केस स्टडी तुम्ही फक्त डेली बेसिसवर केस स्टडी वगैरे इंटरनेटवरती वगैरे वाचलाल तर ते पण पेपर होऊन जाईल. ओके, हे अशा पद्धतीने होतं, त्यामुळे आपण एकाच व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. त्यानंतर ऑप्शनल सब्जेक्ट जे की UPSC साठी आहेत, पेपर 1 आणि 2 अशा पद्धतीने 500 मार्काची ही टेस्ट असते दुसरी ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून, ते तुम्हाला हे करावं लागेल. ओके, चालेल, मग आता आपण आज इथे थांबूया. त्यानंतर मी यानंतर पुढे पॉलिटीचे व्हिडिओ नक्कीच अपलोड करणार आहे. ओके, म्हणजे त्याची पण तयारी वगैरे झालेली आहे, तर त्या नवीन व्हिडिओमध्ये आपण आता भेटूया. तर ही सिरीज आता आपण इथेच थांबणार आहोत. ओके, म्हणजे UPSC आणि MPSCचं कंपॅरिझन आपण संपूर्णरित्या केलेलं आहे. ओके, थँक्यू.